सुधारणा बिल जे आहे ते संसदेत मांडलं गेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल। खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं। ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती। आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे, चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। 3 तलाक नंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे। ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे। कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही, कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही, तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो। मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करतील। सर, यावर कुठेतरी असं म्हणतात जी लाखोची प्रॉपर्टी आहे बोर्डाची ती त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची, यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्यात असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे। विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही, किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले। 25 राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। जेव्हा काही उरत नाही, कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही, त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात। मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील, पण त्यांना केवळ लांगुल चालन करायचं आहे, केवळ मतांची लाचारी आहे, त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करतात। लोकसभेत चर्चा सुरू झाली परंतु अद्यापही ठाकरे गटाकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध काय असाही ते प्रश्न आता तुम्हाला उपस्थित काल तुम्ही जी पोस्ट केली त्यावर कोण करताय? संजय राऊत ठाकरे गट आणि संजय राऊत। तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा, आता मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल। आज 100 दिवसांचा आढावा आणि सचिवांची बैठक सुद्धा झाली, काय की पॉइंट्स होते, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होती? 100 दिवसाच्या आढाव्याच्या संदर्भात आज 26 विभागाचे सचिव आणि मंत्री आम्ही निमंत्रित केले होते। जो 100 दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता या 26 डिपार्टमेंटचे एकूण 938 पॉइंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं। मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या 411 पॉइंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 44% काम पूर्ण झालंय। 372 पॉइंट म्हणजे 40% पॉइंट्स असे आहेत की ज्या पॉइंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे। केवळ 16% 155 मुद्दे असे आहेत, 16% मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे। त्याच्याकरता त्यांनी काय अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत। त्यांना मी 15 दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे
आणि त्यांना सांगितलंय की 31 एप्रिलपर्यंत किंवा 1 मे पर्यंत हे जे 16% आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. दुसरं, विभागांना मी सांगितलेलं आहे 1 मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण 100 दिवसाचा काय प्लॅन केला होता, त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला, जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे. त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की 100 दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याची पूर्ण माहिती ते देणार आहेत. आता 22 डिपार्टमेंट आमचे उरलेले आहेत, ज्या 22 डिपार्टमेंटचा आढावा उद्या आम्ही घेणार आहोत. वीज बिलांच्या संदर्भामध्ये त्या संदर्भात आम्हाला काही माहित नाही, ते आम्ही करत नाहीये. आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला हे काम दिलेलं आहे. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांची मानकं ठरवलेली आहेत, मार्किंग सिस्टीम ठरवलेली आहे. त्यांचा जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आम्ही आमचं काय म्हणणं आहे किंवा काय रँकिंग आहे ते ठरवू. भाजप आमदार वक्तव्य जे आहे ते चर्चेलं जातं अजितदादांचं. ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे राजकीय चर्चा चांगलं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात. त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही. काल भाजप आमदार सुरेश दसांनी एक विधान केलं, बिश्नोई गँगच्या माध्यमातून असल्या विधानांवर मी काय उत्तर देईन. हे जे काही रोज बीडमध्ये कोणी हे विधान करतं, कोणी ते विधान करतं, मला असं वाटतं की तुमच्याकडे बातम्या काही फार उरलेल्या नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही त्या ठिकाणी सापडत नाही, त्यामुळे तुम्ही ते चालवत असता. माझ्याकरता बीडची केस अत्यंत महत्वाची होती. त्याचं योग्य प्रकारे आपल्या सीआयडीने विश्लेषण केलं, चार्जशीट दाखल झाली आहे. आता आमच्या करता मेन चॅलेंज त्या चार्जशीटच्या अनुसार जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, याकडे आमचं लक्ष आहे. बाकी तुम्हाला रोज जे मसाले लावायचे ते तुम्ही लावा. बघा, सरकारची भूमिका पक्की आहे. मराठीचा आग्रह चुकीचा नाही. तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच. महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार आहे अशी माहिती समोर येते. अमित भाईंनी जे मार्गदर्शन केलेलं आहे बूथ कमिट्यांपासून, अशा प्रकारे गौरवाची मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात आहे की अमित भाईंनी आमच्या प्रचाराची सुरुवात केली होती. सगळ्या विभागात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला होता आणि आम्ही बूथपासनं तर वरपर्यंत सगळ्या व्यवस्था असतील, नरेटिव्हच्या व्यवस्था असतील, या सगळ्या गोष्टींवर फेक नरेटिव्ह संपवण्यावर आम्ही खूप मोठी मेहनत केली आणि त्यामुळे लोकसभेतला फेक नरेटिव्ह आम्ही किल केला आणि थेट नरेटिव्हने त्याचा मुकाबला केल्यामुळेच आम्ही जिंकलो. त्यामुळे निश्चितपणे हे चांगलं मॉडेल आहे. ते बिहारमध्ये यूज होत असेल तर चांगलंच आहे, पण बिहार एक असं राज्य आहे की ज्यांचं स्वतःचं एक मॉडेल आहे. शेवटी बिहार ही राजकारणाची पाठशाळा आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं मॉडेल ते वापरतील. आमच्याकडनं काही हवं असेल तर आम्ही